मॅच कडे जाऊया आपण. जिनीत पवार आणि त्याच्या समवेत आपला ऑन स्ट्राईक रोहित रोहित कोळी आणि जिनीत पवार. या मॅच मध्ये खर तर जगदीश ठाकूर यांनी थोडीशी एक्झिट घेतली काही कारणास्तव, परंतु त्याची कमतरता या टीमला मात्र जाणवणार का हे मात्र पाहायचंय. खर तर टीमचा अनुभवी खेळाडू आहे. अगदी या व्यासपीठावरती सर्व मान्यवरांचं हसी मजाक आणि सगळ्याच गोष्टी आज आपल्या अनुभवाला मिळतात. पहिला बॉल ऑन साईडला खेळलेत, बॉल आला मागे, फिल्डर मिहीर धावतात बॉलच्या मागे, फाईन लेग करेल, क्लिअर, अर्थातच मिळतोय चौकार, रन मिळतील 4. दर्पण फोडसे पहिला बॉल लेग स्टंप पासून थोडा बाहेर ठेवला होता, शफल झाले आणि रोहित कोहली यांच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर आला हा दमदार चौकार. 4 रन इथे मात्र पाहायला मिळतील आणि या 4 रनच्या बरोबरीने सुरुवात झाली आहे केनी सिटी डीसीसी कोपरा टीमची अगेन्स्ट नेरूळ 11 टीम. या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांनी मात्र भरपूर मेहनत घेतली आहे आणि आज या स्पर्धेला मात्र समोर आणत असताना ज्यांनी ज्यांनी आपापले योगदान या स्पर्धेसाठी दिले सर्वांचा आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करू. ओव्हर द विकेट दर्पण फोडसे, हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, रनआउटची चान्स. जिनीत पवार मिळालाय की काय हे मात्र पाहायचंय. अधूरदृश्य बॅक स्क्रीन वरती आपण वॉर रूम मध्ये जाणार आहोत. पीटीसी लाईव्ह आम्हाला इथे सांगतील दूध का दूध पाणी का पाणी. तिसरे पंच उदयजी तांडेल सर आहेत, आम्हाला वॉर रूम मध्ये जॉईन करतील. तर विनोदजी देवेकर साहेब आपल्याला गणेशदादा भगत इन्व्हाइट करत आहेत, आपण यावं प्लीज. खरं तर बेलापूर टीमने या स्पर्धेतून एक्झिट घेतली, परंतु विनोदजी दिवेकर बेलापूर गावचे लेजंड क्रिकेटर आहेत. सातत्याने त्यांनी त्यांच्या मुलाला क्रिकेटचे अनेक धडे गिरवलेत, त्यामुळे त्यांना देखील आम्ही विनंती करीत आहोत की आपण आदरपूर्वक या व्यासपीठावरती यावं. आपण देखील आमंत्रित आहात. तिसरे पंच आमचे उदय तांडेल सर सध्या चेक करत आहेत की नेमकं काय घडलंय, बॅटर आउट की नॉट आउट. सध्या तुमच्यापर्यंत ही बातमी आम्ही नक्कीच पोहोचवू, कारण वॉर रूम सध्या पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाते काय घडलंय काय बिघडलंय. थोडंसं कठीण क्रुशन सिच्युएशन आमच्या समोर आहे. पीटीसी लाईव्हची प्रतिष्ठा मात्र पणाला, कारण क्रॉस अँगल दोन्ही बाजूने चेक केलं जाईल, त्यानंतर मात्र डिसिजन येईल तुमच्यापर्यंत. अजून या ठिकाणी मात्र चेक केलं जाते आणि इथून मात्र पंचाचं डिसिजन आमच्यापर्यंत आला. येस, इट्स आउट. परतावं लागेल जिनीत पवारला माघारी. अगदी मिली सेकंदाच्या फरकाने जिनीतला मात्र मैदान सोडावं लागलं. एकही रन न करता जिनीत झाला बाद. हे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या स्क्रीनवरती आपल्याला नक्की पाहायला मिळेल काय घडलंय मैदानावर. समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॉडीवरती आदळला, रोहितने धाव घेण्याचा प्रयत्न, जिनीतच्या अंगाशी आलाय काय हेच मात्र पाहणं गरजेचं होतं. स्वतः दर्पण फोडसे या बॉलला अगदी उचलून फेकेपर्यंत जिनीतला कळून चुकलेलं, विकेट आपली जाणार, परंतु तरी देखील सचिन पवार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विजय म्हात्रे यांच्याकडून सुवर्ण संधी आली आहे राहुल साठी. राहुल अजून बॉलिंगला यायचं बाकी आहे. 3,000 रुपयांचं कॅश प्राइज असतं. राहुल ज्यावेळेस बॉलिंगला येईल त्यावेळेस कॅश प्राइज असेल. वेगाने टाकलेला बॉल, बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग, फिल्डर आलाय बॉल खाली, विकी सावंतच्या हातामध्ये बॉल, आणखीन एक धक्का. सचिन पवारला परतावं लागले माघारी. धोक्याची घंटा
हे पहा, स्टान्स बदलला, फुटवर्कचा वापर केला, बॅटची एज घेतल्यानंतर बॉल गेला डीप ला जाण्यापूर्वी कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये एक चांगला झेल विकी सावंतचा पाहायला मिळाला. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. वनमंत्री चषक खरं डीसीसी कोपरा हा संघ पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये खेळतोय. हे पहा आमच्या स्क्रीनवरती दशरथ पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे खरं तर समालोचन क्षेत्रातील महाहास्य सम्राट म्हणून ज्यांना नेहमीच ओळखलं जातं, गुरुवर्य स्थानी ते नेहमीच राहिले प्रत्येक समालोचकाच्या. पण तो आज थोडे थंड आहेत. त्यांची वाणी आज जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ऐकायला मिळालेली नाही आणि संपूर्ण मैदानाची जबाबदारी ज्यांच्या माध्यमातून हाताळली जाते अजय खांबे हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. या संपूर्ण पिचची जबाबदारी देखील पिच असेल मैदान असेल ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण गोष्टींची जबाबदारी घेऊन चालणारा आमचा अजय खांबे. एक सिंगल धावाली, सिंगलच्या बरोबरीने टीमची टोटल पुढे चालली आहे आतापर्यंत 5 ऑन द बोर्ड. पाच धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दर्पण तयार, बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. ओव्हर पिच बॉल होता अलॉंग विथ द कार्पेट. गॅप मध्ये खेळले, दोन फिल्डर बॉल मागे धावतात परंतु दोन फिल्डरला चकवून बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. येतोय चौकार. दर्पण तयार, बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हाय बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न होता. भिंगरी अगदी गिरकी घेत स्वतःची बॉडी सावरत सावरत रोहितने या बॉलला अटेम्प्ट केलं परंतु अखेरीस आलाय डॉट बॉल. शेवटच्या बॉलवरती एकही रन येत नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल केनी सिटी डीसीसी कोपरा टीम 9 वर 2 विकेट. तर याच दरम्यान कोपरा गावचे सन्माननीय रोशनजी सुभाष पवार यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. आदरपूर्वक आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपण आमंत्रित आहात. आपलं देखील सहर्ष स्वागत. रोशनजी सुभाष पवार. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आला अर्पित म्हात्रे. ओ हेलिकॉप्टर उडवलाय, कुठे लँड होईल. फिल्डर ओ कॅच ड्रॉप परंतु फिल्डिंग मध्ये लाजवाब एफर्ट्स गणेश. सौरभ माळवे मगाशी देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याने दाखवलं आपल्या टीमसाठी. खर तर कॅच अपेक्षित होती परंतु टाळ्यांचा प्रतिसाद मिळून गेला. या संपूर्ण एफर्ट्स साठी मात्र 100 पैकी 100 मार्क असतील सौरभला. हे खर तर निवळू गावासाठी दिलं जाणारं योगदान आहे. सौरभचं डेडिकेशन. बॅटची एज, फिल्डर आहे मागा, काय कॅच. ओ हो मिहिर दिलीप पाटील, क्या बात है. कॅच ऑफ द टूर्नामेंट, कॅच ऑफ द नाईट. ही कॅच कायम स्मरणात राहील नेरूळ 11 टीमच्या. या संपूर्ण प्रवासामध्ये नेरूळ गावासाठी नवीन स्टेटस मिळाला आज व्हॉट्सअप साठी. काय कॅच पकडली आहे पीटीसी लाईव्ह ने दाखवणं गरजेचं आहे. ही पहा
हा आहे नेरुळ गावचा सुपरमॅन मनोज म्हात्रे नंतर घेतलं जाणार आहे नाव असणार आहे. अशा क्षेत्ररक्षणासाठी पैसे येणं गरजेचं आहे. आले 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 येणार कारण की हे डेडिकेशन असणं गरजेचं आहे. शाळा बॉईज तन्मय पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज या कॅच साठी मिहीर दिलीप पाटील. महत्वाची विकेट रोहित कोहलीची विकेट होती ती विकेट मात्र या ठिकाणी मिळाली. ही कॅच नाहीये ही संपूर्ण मॅच मात्र आपल्या पक्षामध्ये घेतली आहे. अविघ्न प्रोडक्शन यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज मिहीर पाटील साठी. अविघ्न प्रोडक्शन नेरुळगाव. दिलीप पाटील यांचे सुपुत्र लेजंड क्रिकेटर नेरुळ नवी मुंबईचा खरं तर नेहमीच ज्या वेळेस उल्लेख कुठे केला जातो त्यावेळेस डॉन हे नाव मात्र सातत्याने पुढे येतं. त्यांचे जे सुपुत्र दिलीप पाटील यांचे सुपुत्र अर्थातच दशरथजी पाटील त्यांचे मामाश्री यांच्याकडून देखील आज 500 रुपये त्यांना मात्र भेट दिली जाईल. अजून येत आहेत कॅच नाही पैशांची बरसात बँक मात्र लुटली आहे. श्री मोबाईल श्री मोटर्स मोझॅक मिंटचे प्रोप्रायटर परेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे. इथे पहा आता मात्र या मॅच मधली जणू हवाच बदलली. त्या एका कॅचने मिहीर पाटील साठी हे मात्र खऱ्या अर्थाने कॅश प्राइजेस आलेला आपल्याला पाहायला मिळतात. आणि पंच उदय तांडेल सर यांच्याकडून एक स्पोर्ट्स गॉगल या ठिकाणी मात्र दिलं जाईल. ओकला सनग्लासेस. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला फिल्डर आहेत. बॉल खाली दर्पण फोडसे त्याच्या हातामध्ये झेल. टाळ्यांचा प्रतिसाद कड 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 कडाट आणि इथून मात्र आणखीन एक विकेट गळाला लागली. 10 वरती 4 केनी सिटी डीसीसी कोपरा. क्या बात है क्या बात है. ही एक कॅच या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते दर्पणची. एक ओव्हर 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 10 वरती 4 या स्थितीमध्ये सध्या संघ पाहायला मिळतोय. ही संपूर्ण शाळा बॉयची टीम आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. भरपूर एन्जॉय करतायत ते. अर्पित तयार बॉलिंग ट्रॅक वरती 2 विकेट 1 धाव खर्च केले 4 बॉल मध्ये. लोअर फुल टॉस ड्राईव्ह करायचा होता. राकेश घरतकडे बॉल चालला सिंगल 1 धाव रोखू शकत नाही. खरं तर राकेश घरतसाठी देखील पहिल्या मॅच मध्ये कॅच प्राइज आलं होतं. कॅच साठी आमचे देशपांडे मला वाटतं त्यांनी मात्र कॅच प्राइज लावलं होतं. साहिल कोळी यावेळेस मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सिंगल आली त्याच्या बॅटमधून. तसेच मिहीर पाटील यांच्या कॅच साठी त्यांचे काका अर्थातच सुशीलजी पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. जबरदस्त बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळाला. या ओव्हर मध्ये धावा खर्च झाल्या फक्त 2 आणि 2 विकेट मात्र मिळवले ते अर्पित म्हात्रेने. ही देखील गोलंदाजी लाजवाब राहिली. ही देखील गोलंदाजी बहरदार राहिली. 10 वरती 10 वरती 4 या स्थितीमध्ये सध्या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरची मॅच. प्रोजेक्टेड स्कोर सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतो फक्त 20 रन. जर याच गतीने डीसीसी कोपरा टीम चालत राहिली तर 20 धावा फक्त जमा करू शकतील. परंतु जर गिअर शिफ्ट केले थोडेसे बॅटिंग मध्ये
तर मात्र धावा बनू शकतात. तिसऱ्या ओव्हरमध्ये स्वतः गोलंदाज राहुल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल इन ॲक्शन. विजय म्हात्रे यांच्याकडून त्याला कॅश प्राईज आहे. सलग 3 विकेटसाठी 3000 रुपयांचं कॅश प्राईज विजय कृष्ण म्हात्रे. तसेच मिहीर पाटीलसाठी अजूनही कॅश प्राइजेस येत आहेत. आमचे दशरथजी पाटील यांचे सुपुत्र निखिल पाटील यांच्याकडून देखील कॅश 500 रुपये जीपे या ठिकाणी मात्र आलेले आहेत. अमाऊंट आम्ही तुम्हाला थोड्या वेळात डिक्लेअर करू. मोठी अमाऊंट आहे. ओ लोअर फुल टॉस ऑन साइडला फक्त फ्लिक केला, दिशा दिली, स्क्वेअर लेग कडे बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी मात्र उपस्थित कुशल म्हात्रे. एक सिंगल रन, एक धावाली सिंगल. सिंगलच्या मदतीने 11 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. नेरुळ गाव यांच्या वतीने आयोजित केली क्रीडा स्पर्धा वनमंत्री चषक 2025. भरपूर वर्षानंतर आमची नेरुळ गावची डे नाईट क्रिकेटची जी स्वप्न होती ती पूर्ण झाली. बॅटची एज, राकेश घरतकडे बॉल, कॅच पकडली राकेश घरतने. आणखीन एक झेल बाद. फलंदाज क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. 11 वर 5. डीसीसी कोपरा टीम सध्या चिंतेमध्ये आहे. डीसीसी कोपरा टीमचं सध्या निभाव लागत नाहीये. अक्षय पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडकडे, जो कोपरा टीमचा बायकर मॅन म्हणून ओळखला जातो. या खेळाडूला मात्र खरं तर स्ट्राईक घेणं गरजेचं आहे, कारण आता टीम पूर्णपणे बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळते. हर्षल कोळी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी कमी वयाचा खेळाडू या टीम मध्ये असलेला, परंतु भल्या भल्या गोलंदाजांना आपल्या बॅटच्या साह्याने पाणी पाजले. याही बॅटरने छोटा पॅक बडा धमाका ही ओळख हर्षल कोळीची सातत्याने राहिली आहे. अगदी कमी वयाचा खेळाडू या टीम साठी. बॉलर तयार, बॉलिंग मार्क वरती राहुल म्हात्रे. स्विच हिटचा फटका, चांगला फटका आहे. मी म्हटलं होतं छोटा पॅक बडा धमाका या खेळाडूला का म्हटलं जातं, कारण की याच खेळाडूने भरपूर वेळ सरावासाठी दिलाय आपल्या टीमसाठी, म्हणूनच संघामध्ये जागा बनली कमी वयात. आणि आज मात्र अनेक महत्त्वाच्या गोलंदाजावरती हावी होताना हर्षलला आपण नेहमी पाहतोय. अक्षय पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडकडे आहे, परंतु दुसऱ्या बाजूने हर्षलने या टीमची जबाबदारी स्वीकारली आहे. 15 वर 5, 2.3 ओव्हर संपली आहे. चौथा बॉल राहुल म्हात्रेच्या ओव्हरमधील. आणखीन एक रिव्हर्स. ओ व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. हर्षल कोळी या संपूर्ण संकटातून बाहेर काढणारी संकटमोचक पारी तो खेळेल का हे मात्र पाहायचंय. हे पहा, दोन्ही फटके त्याच झोन मध्ये आलेत. 2 स्विच हिटचे फटके. लास्ट मोमेंटला स्वतःला तो सेट करून फटके खेळतोय. वर 5, सलग 2 बॉल 2 चौकार आलेत. आता मात्र फिल्डर लावलाय. जिथे चुका झाल्या, जिथून धावा आल्यात, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे. आणखीन एकदा रिव्हर्स. यावेळेस राकेश गरजच्या हातात आणखीन एक झेल. हाही खेळाडू जाळ्यात सापडला. हर्षल कोळी बॅक टू द डग आउट. 2 चौकार आले होते. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. 2 चौकार मारले होते राहुलच्या विरुद्ध, परंतु तिसऱ्या बॉलवरती देखील मोह आवरता आला नाही. बॅटर बाद झाला. हर्षल कोळीची विकेट मिळाली राकेश घरत आणि राहुल म्हात्रेला. काय मॅच सध्या सुरू आहे, जबरदस्त मॅच. सामना यानंतर यातून जिंकणारा संघ खेळेल तो सोहम 11
कोपरी टीम सोबत विनीत तोडेकर, न्यू बॅटर तर राकेश घरतला देखील कॅश प्राइज आलेला आहे. जे 2 कॅचेस त्याने पकडले. MH43 चे प्रोप्रायटर गणेश कांबळे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे राकेश गरजसाठी. हे कॅश प्राइज आणि आणखीन एक जर कॅच पकडली तर डायरेक्ट 5000. 20 वर 6 DCC कोपरा. रोहन तोडेकर सध्या तरी शांत आहे आमचा 12वा खेळाडू. ओ यावेळेस पायावरती बॉल आदळला. अपील झाली, अपील लाऊड होती, परंतु पंचांना कळून चुकले की बॉल बाहेर चाललाय. त्यामुळेच की काय इथे अगदी योग्य निर्णय. नॉट आउट. 1 रन मिळाली आणि या 1 रनच्या मदतीने टीमची टोटल 21 धावा स्कोर कार्डवरती आहेत. शेवटचं षटक येणं अजूनही बाकी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील, किती टार्गेट नेरूळ 11 टीम समोर सेट केलं जाईल हे मात्र आपल्याला पाहायचंय. स्वप्नवत क्रीडा स्पर्धा नेरूळ गावासाठी अभिमानाची बाब आहे. कारण खूप वर्षानंतर नेरूळ गावामध्ये डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आज खेळली जाते आणि ऑल क्रेडिट गोज टू किस्मतजी भगत, संदेशजी ठाकूर, अक्षयजी पाटील, स्वप्नीलजी पाटील या चारही प्रमुख स्तंभांना या स्पर्धेचं क्रेडिट देणं मात्र आम्ही स्वाभाविक कर्तव्य समजतो आमचं. तर ही पहा मिहीरची कॅच आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते ॲक्शन रिप्लेमध्ये. आणि या कॅचसाठी आणखीन एक कॅश प्राइज आले. मानसी गोल्ड ज्वेलर्स सीवूड्स यशवंतजी पिपाडा यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. रिप्लेसाठी देखील पैसे येत आहेत. फटका चांगला आहे. वेट वॉच अँड हिट. फिल्डर बॉल खाली. अर्पित प्रभाकर म्हात्रे याच्या हातामध्ये हा झेल आणि संपुष्टामध्ये आलाय हुकमी एक्का. विनीत तोडेकरचा खेळ. अक्षय पाटील अजूनही शांत आहे. अक्षय पाटीलला स्ट्राईक मिळत नाहीये. अक्षय पाटील चिंतेत आहे. काय करावे समजत नाही. कारण आतापर्यंत गेली 8 ते 9 बॉल अक्षय पाटील स्ट्राईक पासून वंचित राहिलाय. त्यामुळेच की काय कदाचित ही परिस्थिती कोपरा टीम वरती उद्भवली आहे. परीक्षण करणं गरजेचं आहे. यश गायकर मागच्या मॅचचा खरा हिरो. यश कोळी. गणेश शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती. बॉल तयार. गणेश शिंदे ओव्हर द विकेट. फुटवर्कचा वापर नव्हता. बॅटची एज. बॉल मागे चालला. डायरेक्ट थ्रो. ओ विश्वास घरत थोडेसे चुकले. थ्रो चांगला होता. गॅदर देखील चांगलं होतं, परंतु विश्वास कडून जी थ्रो अपेक्षित होती ती थोडक्यात चुकली आहे. चांगले एफर्ट्स आज नेरुळगाव 11 टीमने आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये लावलेत. संपूर्ण नेरुळ गाव आज या मॅचसाठी या मैदानावरती उपस्थित आहे. आणि नेरुळ गाव म्हटलं की प्रेक्षक आणि प्रेक्षक ही नेरुळ गावाची ओळख आज संपूर्ण नवी मुंबई नव्हे तर रायगड पंचक्रोशीला देखील ठाऊक आहे. कारण जिथे जिथे नेरुळ गावची स्पर्धा असते, जिथे ते नेरुळ गावची टीम खेळते, त्या स्पर्धेमध्ये प्रेक्षक भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर चाललेला बॉल सोडून दिला. वाईट बॉलचा इशारा येतोय. अक्षय पाटील स्ट्राईक वरती आहे. जो खेळाडू बराच वेळ स्ट्राईक पासून वंचित राहिलेला
तो खेळाडू आला आता स्ट्राईक वरती. कोपरा टीमचा बायकरमॅन, पहिली बाईक स्वप्नातील डीसीसी कोपरा टीमला कोणाच्या रूपाने मिळाली? ते अक्षय पाटीलच्या रूपाने. अर्थातच तळोजे मजकूरची ती क्रीडा स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये मिळालेलं ते गिफ्ट मात्र ते कधीही विसरू शकत नाहीत. रोहित कोळी यांच्या नेतृत्वामध्ये खेळणारा संघ, अनेक खेळाडू त्याने घडवलेत. जगदीश ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये खेळणारा संघ आहे. सातत्याने रोहित असेल, जगदीश असतील, ज्यांनी मात्र हर्षल सारखा युवा गुणवान खेळाडू या टीमला दिला. तसेच जिनीत पवार हे देखील त्यानंतर घडलेले खेळाडू आहेत. पायावरचा बॉल उचलून खेळायचा होता, बॉल बॅटचा नीट संपर्क झाला नाही. आणखीन एक डॉट बॉल गणेश शिंदेसाठी. MH43 प्रोप्रायटर गणेश कांबळे यांच्याकडून अर्पित म्हात्रेसाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. अर्पित म्हात्रेने जो झेल टिपला त्या कॅशसाठी त्याला देखील 500. एकोणतीस वर 7, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. बॉलर तयार आहे गणेश. यावेळेस ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर चाललेला बॉल. हे षटक थोडं महागडं आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4 चौकार. हे आहेत आमच्या नेरुळ गावचे समर्थक. सबका पिक्चर बनेगा. पेटीसीच्या कॅमेऱ्यातून कोणीही सुटू शकत नाही, हे मात्र काळ्या दगडावरची रेष. बॉलर तयार. लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळलेत. फिल्डर आहेत सौरभ, बॉल वरती आलेत. 1 रन पूर्ण. वरती थ्रो, विश्वासच्या हातामध्ये बॉल. रन आउटची विकेट. कडक थ्रो सौरभ माळवे त्या ठिकाणी होता. आणि हे असे एफर्ट्स खरं तर टाकणं गरजेचं आहे. विश्वास घरत याच्या नेतृत्वामध्ये घडणारा संघ नेरुळ 11 आज मात्र चमकदार कामगिरी. खरं तर धावा भरपूर झाल्या. 4 ओव्हरमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. 35 झाल्या. 36 टार्गेट. 24 बॉल 36 रन बनवायचे आहेत. आणि या 24 बॉलमध्ये 36 धावा कशा रीतीने केल्या जातील, कशा पद्धतीने पाठलाग होईल, याचं चालतं बोलतं धावतं वर्णन ऐकण्यासाठी जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आमच्या समवेत जॉईंट होतील महाराष्ट्रातील हास्य समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे दशरथजी पाटील सर, आम्हाला जॉईन करतील. थँक्यू थँक्यू सन्माननीय मिथुन दादा पाटील. आपण आपल्या मित्रपरिवारासहित या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही आयोजकांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करीत आहोत.
रोहित कोळी. पहिला चेंडू बागफुटला गेला होता, पुन्हा चेंडू जाईल मिडॉनला, तर मिळेल एक धाव. संघाचे धाव संख्या 1 वर. अर्पित मात्र टार्गेट जास्त नाही आहेत, आरामशी धावा चेस होऊ शकता. मोठ्या पण तुम्ही आता सेन्सिबल क्रिकेट खेळला पाहिजे. तर अभिमन्यू तोडेकर तुम्हाला विनंती करू बेस्ट स्टेजवर या प्लीज. संगीत रत्न भजन रत्न अभिमन्यू तोडेकर, त्याने विनंती असेल. कोपरा संघाचे कट्टर समर्थक. आणि हा यस पुन्हा एकदा बॅकफुट पंच, अप्रतिम टायमिंग. फटका मात्र चांगला होता, परंतु शॉर्ट सिलेक्शनचा असतं. नक्कीच गॅप जर साधली असते संघाची धाव संख्या झाली 2 वर. अर्पित मात्रे इज बॅटिंग ऑन 1, नॉन स्ट्रायकर राहुल मात्रे इज बॅटिंग ऑन. टोटल स्कोर इज 2 for none. बिनबाद 2 वर. यस मिहिर पाटील झेल जो घेतला तो अतिशय अफलातून झेल. जॉन्टी रोडशी आटोंकून देणारा साऊथ आफ्रिकाचा जागतिक स्तरावरचा. हो येस घे गेंद आणि हा पहिला चेंडू या ठिकाणी आणि हा झेल झाला. असं वाटलं होतं की फटका. हर्षल कोहली पाहिला ये छोटा पॅक बडा दामाने पहिला धक्का, पहिल्या विकेटचं बदन. वाघाची शिखर गोल्डन विकेट, बॅक टू द डगआउट. पहिल्या विकेट बघा 36 धावांची गरज असताना देखील सामना कसा रंगतदार होईल. 2 बलाढ्य टीम, 36 धावांची गरज आहे. तुम्हाला सांगितले मोठे फटके मारायची गरज नाही. आरामशीर एक सिंगल डबल डबलवर तुम्ही भर दिलात, नक्कीच सामना तुम्ही जिंकू शकाल. परंतु जर मोठे फटके, जर टायमिंग असेल, शॉर्ट पेज असते तर नक्कीच. आणि राहुल म्हात्रे बॅक टू द डगआउट. पहिला धक्का, पहिल्या विकेटचं बदन. धाव संख्या 2 वर. 1 बाद 2. अशी खराब सुरुवात, डलमलीत विकृत सुरुवात. नेरुळ विरुद्ध कोपरा. याच्यानंतर योगेश भोईर टीम, सोहम कोपरे, अशी ही क्वार्टर फायनल. आणि याच्यातला विजेता संघ सुपर 3 अव्वल 3 मध्ये सेमी फायनल बक्षिसासाठी पात्र होईल. आणि नवीन फलंदाज सिद्धेश कडू, वनडाऊनचा फलंदाज. बघा राहुल मात्रे याची विकेट गेल्यानंतर संपूर्ण जबाबदारी या जोडीवाल्यात एका पार्टनरशिपची गरज आहे. अर्पित मात्रे तसा अतिशय प्रोफेशनल खेळाडू आहे. 3 बॉलमध्ये फक्त धावा दिल्या 2, 1 बली. अशी बॉलिंग अनालिसिस. भन्नाट मारा केला, सुसाट मारा, जबरदस्त बॉलिंग अटॅक, जो हवा हवासा वाटणारा, जो अपेक्षित मारा. कोपरा संघाचा DCC कोपरा विरुद्ध विपक्ष नेरुळ 11. चला नवीन फलंदाज सिद्धेश कडू. शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड लेग, बॅकवर्ड पॉइंट. चला स्पीडअप करा प्लीज. रोहित बॉलिंग मार्ग तयार. हो यस पुन्हा एकदा चांगला टायमिंग. चेंडू गेला डिफाईन लागला 4 धावांसाठी. दमदार टायमिंग, नेत्र दीपक फटका, लावण्य सुंदर, विलोभनीय, चमत्कारिक स्ट्रोक. 4 धावांनी संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 6 वर. बघा धावा अशा होऊ शकतात जर तुम्ही विकेटवर थांबलात. जो विवेक, संयम, कंट्रोल. 6 फॉर द लॉस ऑफ. ऐवज जर झेल घेतला तुम्ही तर तुम्हाला मिळतील 500 रुपयाचे कॅश प्राइज. रोहित कोळी आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमण आणि हा पहिला दमदार सिक्सर आणि 1000 रुपयाचे कॅश प्राइज. सिद्धेश कडू याला मिळेल. जे 1000 रुपये पहिल्या षटकारासाठी 1000 रुपये ठेवणारे. चौकार की षटकार आहे? चौकार. षटकारासाठी 1000 रुपये आहेत. डावा झाल्या 10. जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल अजून 26 धावांची गरज. बॉल राहिले तब्बल 19. कोपरा संघाने मात्र चांगलं प्रदर्शन केलंय. मगाचा जो सामना बघितला खरोखरच बेलापूर संघाच्या घशातून अक्षरशः सामना हिसकावून आणला. आणि हा यस आक्रमण खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. चांगला रनिंग बिन विकेट. 1 धाव मिळेल. पंचांचा लेगबाईचा इशारा. अवांतर धावसंख्येत संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात. धावा आले 11 तब्बल. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 6 बॉल. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात रोहित कोळी यांचं. राहिले 18 बॉलमध्ये
25 धावांची गरज म्हणजे 8.33 असं इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. खरं म्हणजे षटकार हॅट्रिक वगैरे असे लावू नका प्लीज. प्रत्येक षटकारी बक्षी लावा, भले कमी लावा. बरं 1000 ते 500 लावा. तो मारवाडी काय म्हणतो बघा, भले 200 रुपये कमी जा पण माल घेऊन जा, उधारीत जा. उधारी नको, रोकडा नाही. हेच का नाही, बरोबर की नाही? नो क्रेडिट. येस, अभिमन्यू तोडेकर यांचं आगमन झाले. बॉलिंग मार्क होता या नवीन गोलंदाज जिनीत पवार. खरं म्हणजे मगाशी अक्षयला जास्तीत स्ट्राईकवर ठेवला असता नक्की धावा अजूनही 50च्या आसपास गेल्या असत्या, परंतु नॉन स्ट्राईकला राहिल्यामुळे त्यांचे हे परिणाम. चला जिनीत पवार बॉलिंग मार्क होता या संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगतीपथावर. जिंकण्यासाठी पाहिजे 18 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. अतिशय रंगतदार, रोमांचक, नाट्यमय, उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक सामना. हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर. दुसरा मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज. पहिला चेंडू तयार जिनीत पवार यांच्या पठाडीमधला. रायना महोदय विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम दिलेली आणि मिले चिक्की सिंगल. चांगलं रनिंग मिन द विकेट. टोटल स्कोर इज 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. उत्तर रंगत जाणारा एक जबरदस्त हाय सामना. जबरदस्त ट्विस्ट, क्लायमॅक्स, थ्रिलिंग मॅच बिटवीन कोपरा वर्सेस रायवल अगेन्स्ट नेरूळ 11. यजमान विरुद्ध पाहुणे असा हा सामना आहे. MH43 गणेश कांबळे अजूनही थांबलेत कशा मला समजत नाही. जिनीत पवार हो ग्रेट स्ट्रोक. काय जबरदस्त टायमिंग. आणि हा पहिला षटकार. ऐवज येईल 500 आणि 1000 रुपये कॅश प्राइज. हंशिका निलेश न पण 1000 रुपये आहेत ना, ते लावलेत ना कोणी मगाशी. तांबडे हंशिका निलेश ना, तांबडे यांच्यातर्फे 1000. जो कोणी पहिला षटकार मारेल तो ठरेल मानकरी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि ऐवज हेल घेतला का? येस, ऐवज हेल सुटलेला आहे. अजून एक षटकार मारला तर अक्षय काळे देतील तुम्हाला 2000 रुपयाचे कॅश प्राइज. हो येस, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. पंचांचा वाईचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. एक धावेचा निर्वाला, धावा समर्थन. एक धावेचा मलिदा, एक धावेचा फाल्का. टोटल स्कोर 19. राहिल्या फक्त इनिमेन. 17 धावांची गरज. पैसे जमा आहेत नाही, पैसे आल्याशिवाय अनाउन्समेंट होणार नाही प्लीज. म्हणून मग मगाशी म्हटलं ना, भले पैसे कमी द्या मग रोकडा द्या. पैसे जमा आहेत इकडं. आणि हा यस, पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं टायमिंग. सीमा रेषेलगत पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग मिळेल. फक्त एक धाव. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान. टोटल स्कोर इज 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. राहिल्या फक्त इनमेन 16 धावांची गरज. आता जिनीत पवार म्हणजे आमचे संदीप पाटील, सुनील पाटील यांचे आमचे रायगड समाज संघटनेचे अध्यक्ष, त्यांचे हे भाचे आहेत. जिनीत पवार आणि सुनील पाटील ऑनलाईन आहेत. 11 खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न. मिळेल एक धाव. संघाची धाव संख्या झाली 21. राहिल्या फक्त 15 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. नेरूळ संघ विरुद्ध कोपरा. तर सुनील पाटील ज्यावेळी मी कॉमेंट बघूया, एक जबरदस्त एसटी रक्षक होते. आता अंपायरिंग, कारण त्यांचे भाचे आहेत जिनीत पवार. आणि हा यस, काय जबरदस्त टायमिंग, क्लास फटका. याला म्हणतात क्रिकेटचा एक जबरदस्त. अंकित अर्पित प्रभाकर मात्र यांची ही दमदार बॅटिंग. काय फटका बघा, किसी अतिशय देखना स्ट्रोक्स. पुन्हा एकदा तुम्हाला ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकता. काय टायमिंग म्हणजे हा फटका होताना डिव्हिलियर्स, तुम्हाला आठवलं असेल डिव्हिलियर्स. अतिशय येस, घुटना टेक सिक्सर देख भिंगरी शॉट 6 रन.
नाव देखा न ताव देखा. टोटल स्कोर झाला 25. राहिल्या फक्त धावा 11 धावांची गरज. अतिशय सोपं आव्हान, मामूली जुजबी आव्हान. 13 मध्ये 11 राहिला शेवटचा बॉल. जिनित पवार रवाना झालेत. राईट आर्म द विकेट. काही गरज नाही रिव्हर्स मारायची. आणि यस आणि पंचांचा 1+1 2 धावा मिळते. माझी अजून एक बॉल बाकी टाकावा लागेल. धावसंख्या झाली तब्बल 27. राहिल्या 9 धावांची गरज. या योगेश भोईर, स्वप्नील ठाकूर या प्लीज. सोहम 11. आजच्या दिवसा रात्रीमधली ही शेवटची मॅच. क्वार्टर फायनल म्हणजे उपांत्य फेरीचा सामना असेल. उपांत्यपूर्व उपांत्य फेरी. हो 4 रन. काय टायमिंग बघा, जबरदस्त टायमिंग. क्लास फटका, दर्जेदार, कलात्मक, तंत्रशुद्ध, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस कव्हर ड्राईव्ह. 4 रन्स. आणि 12 मध्ये पाहिजे तब्बल 5 धावांची गरज. मागच्या सामन्यासारखाचा सामना जवळजवळ. कोपरा संघाला धन्यवाद देतो. चांगली टक्कर दिलीत. तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतलात. तर केनी सिटी बिल्डर जे पॅकर आहेत त्यांचे वैभव केनी पेठाळी, त्यांना देखील धन्यवाद देतो. या स्पर्धेमध्ये भाग घेतलात. पुढच्या वर्षी देखील ही स्पर्धा असेल भव्य दिव्य स्वरूपात. पण जरा स्पर्धा लवकर ठेवा नाही का, म्हणजे सोसायटीवाल्यांचा त्रास नाही. परत 10वी 12वीचा म्हणजे परीक्षा चालू आहे ना जानेवारीमध्ये. यस 5 लाख कशाला, काय आपलं काय 5 लाख कशाला बोलायचं. 5 लाख ठेवणं काही, मग 5 लाख मध्ये घंटे येईल. चला 12 मध्ये राहिल्या 5 धावांची गरज. 2.5 धावांचं टार्गेट. अभिमन्यू तोडेकर थोडेसे नर्वस झालेत, कारण ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी. प्रत्येकाला वाईट वाटत असतं. यश कोळी चला यश कोळी 12 मध्ये या प्लेस. सोहम 11 संघाचा कॅप्टन कोपरी, स्वप्नील ठाकूर या प्लेस. शेवटची मॅच आणि ह्या स्कोर इज लेवल. स्कोर झाला लेवल आणि जिंकण्यासाठी फक्त निर्णायक विजयासाठी एका धावेची गरज. जिंकली का? षटकार आले म्हणजे जिंकले, सामना जिंकला. या अंपायर थांबू नका प्लीज, तुम्हाला विनंती करूया. कशाला थांबता येतं बघा, षटकार आहे का? चौकार चौकार एक पाहिजे अजून. आता पिणारा नका विचार, त्यांना शोध आहे का त्यांची? ते षटकार सांगतील नाही का, त्यांच्या गावचा संघ आहे. आणि हा ये चेंडू हवेमध्ये असेल आणि फलंदाज बाद होते. खरं म्हणजे घाई करायची गरज नव्हती. रोहित कोळी एका धावेची फक्त गरज आहे. जवळजवळ सामना आपल्या बाजूने झुकवला आहे आणि राहिला शेवटचा सामना, शेवटची लढत, शेवटचा कलगीतुरा. एकीकडे सोहमिलियन कोपरे आणि त्यांच्या विरोधात नेरूळ 11 यजमान विरुद्ध पाहुणे. असा हा एक अटीतटीचा सामना आफ्टर दिस मॅच. चला 1 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. तर सन्मानी राजू शेठ करात. कोण राजू शेठ करात? अच्छा, विकी खरात यांचे पिताश्री राजू शेठ करात. विकी खरातने मात्र जाम मेहनत केली, भयांपेक्षा जास्त महिन्यात. पहिले तरी 18 तास काम कधी पण मध्ये मैदानच आहेत सकाळपासून. चला लास्ट डिलिव्हरी, लास्ट रन. आणि हा सामना जवळजवळ धोनी स्टाईल फिनिश फेकून दिलाय. दमदार टायमिंग. अभिमन्यू तोडेकर धन्यवाद देतो. कोपरेगावातील अतिशय भजन सम्राट, भजन रत्न आणि अतिशय चांगले व्यक्तिमत्व. धन्यवाद, आपण आलात. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. तुमचा मोबाईल घ्या प्लीज. तुमची आमची भेट होईल कुठं, ज्यावेळी भजनाचा मोठा प्रोग्राम असेल. नक्कीच नेरुळगाव देखील भजनामध्ये एक जाम आहेत, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक. नेरूळ करावे असेल. चला मॅन ऑफ द मॅच इज गोज टू मिस्टर अरविंद म्हात्रे, सामन्याचा हिरो. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. आणि मिहीर पाटील यांची कॅश प्राइज घेऊन जा प्लीज. बरेचसे कॅश प्राइजेस आहेत. मी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी सन्माननीय प्रवीण भाई यांना विनंती करेन की आपण आपले शुभ आणि 1000 रुपये कोणाचे होते? आहेत काका, लिहिले सगळे दिले का? ओके, थँक्यू. ओके, चला शेवटचा सामना असेल. त्याला टॉस साठी मी विनंती करतो. हर्षल घ्या.
येस, प्रवीण भाईंना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच मिस्टर अर्पित म्हात्रे, अर्पित या स्टेजवरती आपला सामनावीर घेण्यासाठी. त्याचबरोबर अर्पित म्हात्रेला कॅश प्राइज आहेत